तर मित्रांनो, आजची जी घटना सांगणार आहे मी तुम्हाला, ही एकदम सत्य घटनेवर आहे. लडाख तुम्ही ऐकलंच असेल. लडाखमध्ये एक छोटंसं गाव असतं. त्या ठिकाणी अनेक वेळेस होतं असं, की एक सुनसान रस्ता असतो आणि तिथं बर्फ पडत असतो. खूप गाड्या येतात, जातात. पण त्या ठिकाणी एक रात्र अशी येते, त्या रात्रीमुळं खूप मोठं भयंकर प्रकरण घडतं. तर लडाखमध्ये त्या हायवेने कुणीही जाताना येताना एक गोष्ट कुणीही विसरत नाही. रात्री जेव्हा कोणताही प्रवासी तिथून प्रवास करतो, तेव्हा तो तिथं पाणी आणि काहीतरी अन्न टाकायला विसरला, तर त्याच्यासोबत खूप मोठी घटना घडते किंवा तिथं त्याला काहीही दिसत नाही. म्हणजेच दिसायला सुरुवात होतं आणि जे आपण बोलतो की भूतं-प्रेतं हे असं काही पण दिसायला त्या व्यक्तीला सुरुवात होते. तर नेमकं ती घटना का घडते आणि असं का होतंय तेच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लडाखमध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्याने एक दिवस होतं असं, रात्रीची वेळ असते, सुनसान रस्ता असतो आणि रस्त्याच्या कडाला एकदम असं डोंगर असतं आणि आजूबाजूला कुठलीही वस्ती नसते. 2 व्यक्ती आपले ट्रक घेऊन त्यांना शहरामध्ये पोहोचायचं असतं लवकरात लवकर. रात्रीची वेळ, सुनसान रस्ता. त्यांचं होतं असं, की त्या जागेवरच येऊन त्यांचा ट्रक पंक्चर होतो. होतं असं, की त्यांच्याकडे टेपणी पण नसते. त्यानंतर त्यातला एक जण बाहेर येतो आणि आजूबाजूला बघतो तर कोणाच्याही वस्त्या नाही, काहीच नाही. त्यानंतर त्यातला एक जण ठरवतो, की मी इथं गाव असेल जवळच, मी तिथं जाऊन येतो, बघतो काही होतंय का? आपल्याला खायला-प्यायला पण काही पाहिजे आणि आपल्याला काहीतरी या गाडीचं पण करावं लागेल. त्यानंतर तो दुसरा व्यक्ती म्हणतो, "ठीक आहे, तू जाऊन ये, मी इथंच राहतो तोपर्यंत." त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून जातो आणि हा जो व्यक्ती असतो, तो तिथंच आजूबाजूला बघतो, काही खायला आहे का, प्यायला आहे का? काहीच नसतं. त्यामुळे तो कंटाळून ट्रकमध्ये जाऊन बसतो. मग जेव्हा बाहेर तर खूप बर्फ पडत असतो. तो दुसरा व्यक्ती गाव सापडत खूप लांब वर जातो आणि एकदाचं त्याला गाव सापडतं. सापडल्यानंतर तो गावकऱ्यांना मदत मागतो. तो बोलतो, की "माझी इथं ट्रक पंक्चर झाली आहे. खूप मोठा खोळंबा झाला आहे. तुम्ही लवकरात लवकर चला." त्यानंतर गावकरी बोलतात, "बरं, चला तुम्ही." त्यानंतर गावकरी पण काही त्याच्यासोबत येतात त्याच्या ट्रकपाशी. आल्यानंतर तो आजूबाजूला बघतो तर त्याचा मित्र तिथं दिसत नाही. त्यानंतर तो ट्रकचा दरवाजा उघडतो. उघडल्यानंतर तो आतमध्ये जे बघतो, ते बघितल्यानंतर त्याला धक्का बसतो. तर होतं असं, त्याचा जो मित्र असतो, तो तिथं पडलेला असतो आणि तो पडलेला म्हणजे तो अन्ना वाचून, पाण्या वाचून त्याचा मृत्यू तिथे झालेला असतो. थंडी वाचून. कारण त्याच्याकडे कोणतेही गरम कपडे नव्हते आणि तो तिथंच बसून तो गेलेला असतो. त्याला बघून यांना धक्का बसतो. त्यानंतर गावकरी काय करतात, की त्या व्यक्तीला बोलतात, की "तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ नका, याला इथंच पुरून टाका." त्यानंतर तिथंच एक खड्डा घेतात गावकरी आणि तो व्यक्ती आणि त्या व्यक्तीला तिथंच पुरून टाकतात. पुरल्यानंतर गावकरी आणि ते तिथून निघून जातात. गाडीवाला पण निघून जातो. त्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा लोकं रात्रीचा प्रवास करत असतात लडाखमध्ये एका रस्त्याने, तेव्हा होतं असं, की त्यांना रात्रीचा एक व्यक्ती दिसतो आणि तो ओरडतो आणि पाणी आणि खायला काहीतरी असं मागत असतो. त्यानंतर येणारे-जाणारे असतात खूप घाबरतात. त्यामुळेच तिथं कुठलाही व्यक्ती जात येत असताना तो कधीही पाण्याची बाटली आणि अन्न टाकायला विसरत नाही. नाही टाकलं तर त्याच्यासोबत अत्यंत दुर्व्यवहार घडतो. त्याच्यासोबत ॲक्सिडेंट घडतो. कारण जर टाकलं नाही, तर त्या रस्त्यावर त्याच्यासोबत ॲक्सिडेंट घडतो, असं ऐकण्यात येत आहे. त्याचबरोबर आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.